आज मी 2D ॲनिमेशनचा वापर करून तुम्हाला एक अशी खरी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो। ही गोष्ट तयार करायला मला 5 दिवस लागले। प्रत्येक लहान मोठा तपशील तासनतास केलेल्या संशोधनानंतर जोडला गेला आहे, कारण ही केवळ एक कथा नाही। ही एका अशा माणसाची कहाणी आहे ज्याला इतिहासाने नायक म्हटले आहे, पण काळाबरोबर संगीत जग ते जवळजवळ विसरून गेले आहे। 11 एप्रिल 1952 श्रीगंगानगर, राजस्थान जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला। अहो बघा, तुमच्या घरी एक नवीन पाहुणा आला आहे। त्यांचे नाव रवींद्र कौशिक होते। त्यांचे वडील जे.एम. कौशिक हवाई दलात होते, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर गणवेशाचा आणि देशभक्तीचा प्रभाव होता। तो लहानपणापासूनच वेगळा होता। तो अभ्यासात हुशार होता, पण त्याची खरी आवड नाट्यक्षेत्रात होती। तो त्याच्या मित्रांसोबत नाटकांमध्ये अभिनय करायचा। त्याचे मित्र त्याला विनोद खन्ना म्हणायचे, कारण तो दिसायला आणि वागायला नायकासारखा होता। लहानपणी रवींद्र लखनौला राहायला गेला। तिथे त्याने राष्ट्रीय नाट्य संमेलनात भाग घेतला। त्याला एका नाटकात भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याची भूमिका मिळाली। ती भूमिका इतकी प्रभावी होती की लोकांना वाटले की तो खरा अधिकारी आहे। नाटकात एक दृश्य आहे जिथे चीनी सैन्य त्याची चौकशी करत असते आणि तो देशाची गुपिते उघड करण्यास नकार देतो। त्याच्या अभिनयाचे चाहते प्रेक्षकांचा कार्यक्रम संपला होता आणि त्या प्रेक्षकांमध्ये इतरही लोक बसले होते, असे लोक ज्यांचे काम आपल्या देशाची सेवा करणे होते। पण मागून नाटक संपल्यावर 2 गृहस्थ रवींद्रजवळ आले। साधे कपडे, सामान्य चेहरे, पण त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक होती। तो रवींद्रला म्हणाला, मुला, तू खूप छान अभिनय केलास। नुसता अभिनयच नाही, तर तू ती भूमिका अनुभवलीस। आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे। रवींद्र तिथेच आहे, पण तो त्यांच्यासोबत गेला। एका निर्जन ठिकाणी त्यांनी त्याला विचारले, रवींद्र, तू इथे आहेस का? तुम्हाला फक्त अभिनय करायचा आहे की देशासाठी काहीतरी ठोस करायचं आहे? व्हिडिओशी जुळवा, रवींद्रने विचारले। तुमचा काय अर्थ आहे साहेब? याचा अर्थ असा आहे का की तुमच्याकडे ते आहे? तुम्हाला फक्त अभिनय करायचा आहे की देशासाठी काहीतरी खरं करायचं आहे? रवींद्रने विचारले, तुमचा काय अर्थ आहे सर? याचा अर्थ असा की तुमच्याकडे अशी प्रतिभा आहे जी फार कमी लोकांकडे असते। तुम्ही स्वतःला बदलू शकता। तुम्ही दुसऱ्याचे आयुष्य जगू शकता। आपल्याला अशा लोकांची गरज आहे। ते 2 सज्जन, दुसरे कोणी नाही। तो खरंतर रॉचा अधिकारी होता। रवींद्रला एजंट म्हणून भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती। रवींद्र तयार झाला। ठीक आहे साहेब, मी तयार आहे। त्यावेळी तो फक्त 21 वर्षांचा होता। आपले आयुष्य इतके आमूलाग्र बदलेल याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती। पुढची 2 वर्षे प्रशिक्षणात गेली। रवींद्रला पाकिस्तानला जायचे होते। आपले आयुष्य इतके आमूलाग्र बदलेल याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती। पुढची 2 वर्षे प्रशिक्षणात गेली। रवींद्रला पाकिस्तानला जायचे होते। पाकिस्तानी मुस्लिम बनून तो उर्दू शिकला। इतकी शुद्ध उर्दू की लखनौ संगीताचे अधिकारी सुद्धा आश्चर्यचकित झाले। त्याने इस्लामचा कुराण वाचला। त्याला प्रार्थनेतील बारकावे समजले होते। तो रोजे ठेवत असे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी मुस्लिम बनण्यासाठी त्याने सुन्नत देखील करून घेतली। मिनिटे उलटून गेली। एवढी मोठी किंमत मोजल्यानंतर रवींद्र आता पूर्णपणे तयार झाला होता। त्याला एक नवीन ओळख मिळाली होती, नबी अहमद शाकीर व्यवसाय। इस्लामाबादमधील एका सामान्य नागरिकाचे भारतातील सर्व संगीत रेकॉर्ड नष्ट करण्यात आले। आता जगात रवींद्र कौशिक नावाचा एक माणूस, बॅकपॅक, थोडे पैसे आणि देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा घेऊन त्याने कराची विद्यापीठात प्रवेश घेतला आणि LLBच्या अभ्यासाला सुरुवात केली। विद्यापीठात त्याला नवीन लोकांना भेटण्याची आणि नवीन संबंध जोडण्याची आशा होती आणि नेमके तसेच घडले। तिथे तो अशा काही लोकांना भेटला ज्यांनी पाकिस्तानी सैन्यात होता। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने सैन्यात नोकरीसाठी अर्ज केला। त्याला हिशोब विभागात लिपिकाची नोकरी मिळाली। एक छोटी नोकरी, पण खूप मोठी संधी। इथून त्याला पाकिस्तानी सैन्याचे हिशोब, त्यांच्या हालचाली बघायला मिळतात, त्यांचा खर्च आणि सर्व काही उघडकीस आले। रवींद्रने गुप्तपणे काम करण्यास सुरुवात केली। त्याला सापडणारी कोणतीही मौल्यवान माहिती तो गुपचूप रॉला देत असे, कधी डेड ड्रॉपद्वारे तर कधी एन्क्रिप्टेड संदेशाद्वारे। त्याची माहिती इतकी मौल्यवान होती की दिल्लीत रॉचे अधिकारी चकित झाले। नबी अहमद शाकीर आता केवळ एक कारकून राहिला नव्हता। त्याचे कष्ट आणि प्रामाणिकपणा पाहून अधिकारी प्रभावित झाले। त्याला बढती मिळाली। त्याला कमांडिंग ऑफिसर बनवण्यात आले। त्यानंतर तो मेजर पदापर्यंत पोहोचला। कल्पना करा, एक भारतीय जो वास्तविक रवींद्र कौशल आहे। तो पाकिस्तानी सैन्यात मेजर असल्याचे भासवतो आणि भारतातील प्रत्येक राज्यात सेवा बजावत असतो। याच काळात त्याची भेट अमानत नावाच्या एका स्त्रीशी होते। एक मुलगी, एक सर्वसामान्य पाकिस्तानी मुलगी। ते एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यांनी लग्न केले। मग त्यांना एक मूल झाले। अमानतला हे कधीच कळले नाही की
तिचा नवरा नबी अहमद शाकीर हा वास्तविक हिंदू भारतीय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो त्याच पाकिस्तानी सैन्यासाठी हेरगिरी करत आहे. तो जिथे काम करतो. रवींद्रची माहिती पर्यंत पोहोचत राहिली. 1979 ते 1983 दरम्यान त्याने पाकिस्तानी सैन्याच्या महत्त्वाच्या हालचाली, अधिकाऱ्यांच्या नेमणुका यांवर अहवाल दिला. युद्धसामुग्रीची वाहतूक करणे, सर्व गोष्टींची माहिती पाठवणे. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचा विशेष सन्मान केला. नाव दिया द ब्लॅक टायगर. 1981 मध्ये रवींद्रने गुप्तपणे भारताला भेट दिली. त्याच्या धाकट्या भावाचे लग्न होत होते. तो आपल्या कुटुंबाला भेटण्यास उत्सुक होता, पण तो आपल्या घरच्यांना सत्य सांगू शकला नाही. त्याने त्यांना सांगितले की त्याला दुबईमध्ये नोकरी मिळाली आहे आणि तिथेच त्याचे लग्न झाले आहे. घरच्यांना आनंद झाला की त्यांचा मुलगा ठीक आहे, पण त्यांना हे माहीत नव्हतं की ही त्याला पाहण्याची शेवटची वेळ असेल. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. रवींद्रचे यश धोक्याइतकेच मोठे होते आणि तो धोका इनायत मसीह यांच्या रूपात आला. इनायत मसीह सुद्धा हा रॉ एजंट होता. त्याला 1983 मध्ये पाकिस्तानात अटक करण्यात आली. ISI त्याची चौकशी केली आणि इनायतने सर्व गुपिते उघड केली. नावे उघड झाली, ठिकाणे उघड झाली आणि प्रत्येक गुपित उघड झाले आणि त्या नावांमध्ये नबी अहमद शाकीर यांचे नाव होते. ISIचे अधिकारी थक्क झाले. त्यांच्या सैन्यात मेजर असलेला एक भारतीय जो 8 वर्षांपासून त्यांच्यावर हेरगिरी करत होता. ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी नामुष्की होती. रवींद्र त्याला अटक करण्यात आली. सियालकोटच्या नजरबंदी केंद्रात त्याचा निर्घृणपणे छळ करण्यात आला. त्याला विचारण्यात आले, तू कोण आहेस, कुठून आला आहेस? पण रवींद्रने एकही रहस्य उघड करण्यास नकार दिला. तो सहज म्हणाला, मी नबी अहमद शाकीर आहे. मी पाकिस्तानी नागरिक आहे. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात हे मला माहीत नाही. 1985 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि आंतरराष्ट्रीय दबाव आणि इतर कारणांमुळे त्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले. त्याची मियानवाली येथील तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगात पाठवले. आता रवींद्रच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरू झाला. त्याने 16 वर्षे तुरुंगात घालवली. ईबीने त्याला ग्रासले, वाजले. त्याचे हृदय कमजोर होते, पण तरीही त्याने हार मानली नाही. त्याने ऑल इंडिया रेडिओमार्फत आपल्या कुटुंबाला पत्रे पाठवली. त्या पत्रांमध्ये एकच प्रश्न वारंवार येत होता, काय भारतासारख्या महान देशासाठी त्याग करणाऱ्या लोकांना हेच मिळते का? त्याची पत्रे त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. कुटुंबियांनी सरकारकडे अपील केले, पण सरकार गप्प राहिले. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रवींद्रला परत आणण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. त्याला विसरून गेले होते. नोव्हेंबर 21, 2001 मियानवाली तुरुंगाच्या त्याच अंधाऱ्या खोलीत वाजता रवींद्रने कोठडीत अखेरचा श्वास घेतला. क्षयरोग आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जीव घेतला. पाकिस्तानने त्याला दफन केले. कोणत्याही कबरीवर नावेही कोरलेली नव्हती. जेव्हा ही बातमी भारतात पोहोचली तेव्हा रवींद्रच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. काही दिवसांतच त्यांचेही निधन झाले. 6:54 त्यांचे निधन झाले. त्यांच्या आईचेही निधन झाले. मुलाच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण कुटुंब हादरून गेले. आज 2026 झाली आहेत. रवींद्र कौशिकला 25 वर्षे झाली आहेत. तो काळावाग कोणाला आठवतो? त्याचं नाव कोणत्याही सरकारी कार्यालयावर नाही. कोणत्याही स्मारकावर त्याचा उल्लेख नाही. निवृत्तीवेतन नाही, सन्मान नाही, काहीच नाही. पण प्रश्न हा आहे की देशासाठी त्याने सर्वस्व पणाला लावले. त्याची ओळख, त्याचा धर्म, त्याचे कुटुंब, त्याचे आयुष्य, त्या देशाने त्याला योग्य तो आदर दिला का? रवींद्र कौशिकने कधीच तक्रार केली नाही. तुरुंगाच्या कोठडीतही तो हसत राहिला. आपण जे करत होतो ते योग्य होते हे त्याला माहीत होते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.